नमस्कार. मी माधव सुरवसे. एम-पी-एस-सीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट काही दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रहो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम-पी-एस-सी, या एम-पी-एस-सी मार्फत विविध स्पर्धा परीक्षाचं आयोजन करण्यात येतं आणि त्यातील सर्वात महत्त्वाची परीक्षा म्हणजे राज्यसेवा. आता राज्यसेवा परीक्षेमध्ये क्लास 1 आणि सुपर क्लास 1, क्लास 2 यांच्या जागा भरल्या जातात. हे तुम्हाला माहीतच आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून या परीक्षेमध्ये थोडासा बदल होत असलेला आपल्याला दिसतो. मग काही वर्षामध्ये म्हणजे काही मागील वर्षामध्ये या परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होत्या, दीर्घोत्तरी होत्या. नंतर काही कालावधीच्या नंतर या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या करण्यात आल्या. म्हणजे पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ, मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ आणि मुलाखत. पण काही वर्षाच्या अगोदर जर आपण विचार करायचा असेल तर या परीक्षा ह्या पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ असायच्या, मुख्य परीक्षा दीर्घोत्तरी असायच्या आणि मग मुलाखत. पण कालांतराने मागणी बदलली आणि मागणी बदलल्याच्या नंतर विद्यार्थ्याच्या सोयीनुसार या पूर्व परीक्षा पण वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या आणि मुख्य परीक्षा पण वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करण्यात आली. पण परत आणखीन आयोगाने आपल्यामध्ये सुधारणा केली आणि पूर्व परीक्षा तर वस्तुनिष्ठ ठेवली, पण मुख्य परीक्षा ही दीर्घोत्तरी केली. म्हणजे उत्तरे तुम्हाला तुमच्या भाषेत लिहिण्याची सोय उपलब्ध करून दिली. आता या गेल्या ऑगस्ट महिन्यापासून एक मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. पुन्हा ती परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची करण्यात यावी. तर नेमका हा विषय काय आहे याचा विचार आजच्या या व्हिडिओमध्ये आपणाला करायचा आहे. म्हणजे जे लोक राज्यसेवेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक आनंदाचीच गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे काय, खरंच जर सरकारने याचा विचार केला तर पुन्हा ते MCQ पॅटर्न पद्धतीची परीक्षा होण्याची शक्यता आहे. बऱ्याच वर्षापासून ही बहुपर्यायी आहे. बऱ्याच वर्षापासून ही परीक्षा काय आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, दीर्घोत्तरी आहे. पण आता ही मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे आणि राज्य शासनालाही कुठेतरी वाटत आहे की MPSCच्या परीक्षा ह्या अधिकाधिक पारदर्शक, सुरक्षित पद्धतीने व्हाव्यात. म्हणून कदाचित आयोगाने सुद्धा याचा विचार केलेला असेल आणि याचाच संदर्भ घेऊन आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केलेली आहे. मग ही उच्चस्तरीय समिती याचा अध्यक्ष कोण आहे तर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ज्या व्ही राधा आहेत, या व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. आणि या आयोगाचं काम काय असेल तर विद्यार्थ्याच्या मागणीचा, त्यानंतर MPSC सध्या घेत असलेल्या परीक्षेचा आणि मग भविष्यामध्ये कोणत्या पद्धतीच्या परीक्षा घ्यायच्या आहेत याचा विचार हा आयोग करण्यात येणार आहे. पण परत मी तुमच्या लक्षात आणून देतो, सध्या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा पद्धत लागू आहे. ही फक्त मागणी आहे, मागणी जोर धरत आहे. शासनाने याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. आता आयोग नेमण्यात आलेला आहे. आयोग याचा अभ्यास करेल आणि अभ्यास करून मग आपले मत मांडेल. तोपर्यंत विद्यार्थ्यानं आपल्या करत असलेल्या अभ्यासामध्ये व्यत्यय आणायचा नाही. मग नेमकी ही मागणी काय आहे याचा विचार करू आपण. राज्यसेवा मुख्य परीक्षा सध्या ही वर्णनात्मक स्वरूपाची आहे. म्हणजे उमेदवाराला जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दामध्ये लिहावे लागते. मात्र आता या परीक्षा पद्धतीला नेमका विरोध का घेतला चाललेला आहे, आक्षेप का घेतलेला चाललेला आहे, म्हणजे जे लोक मागणी करणार आहेत त्या मागणी करणाऱ्यांच्या मते नेमकं काय आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा होणार आहेत त्या मुख्य परीक्षा या बहुपर्यायी म्हणजेच MCQ पद्धतीच्या किंवा MCQ वर आधारित असलेल्या परीक्षांनी घेतल्या जाव्या, ही मागणी पुढे येत आहे. म्हणजे काय हो, MCQ परीक्षा घेतलं तर परिणाम काय पडेल तर परीक्षेची गोपनीयता, मूल्यमापनातील पारदर्शकता आणि जास्तीत जास्त पेपर तपासत असताना मानवी हस्तक्षेप विरहित परीक्षा किंवा पेपर तपासले जातात असा विचार या मागणी करणाऱ्याच्या मनामध्ये आहे. आता ही जी वर्णनात्मक, ज्याला डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा म्हणतो आपण, हे डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा घेत असताना काही अडथळे निर्माण झाले का, काही धोके निर्माण झाले का तर वर्णनात्मक परीक्षेत उमेदवाराची लेखन क्षमता कळते. म्हणजे एखादा उमेदवार कशा पद्धतीने एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहितो याचं कौशल्य आत्मसात होतं. त्याचबरोबर एखाद्या मुद्द्याचं विश्लेषण तो कशा पद्धतीचं करतो हेही या वर्णनात्मक पद्धतीमध्ये लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर एखाद्या विषयाचा
त्या विद्यार्थ्याचा दृष्टिकोन कळतो, तो विषय कशा पद्धतीनं मांडतो. म्हणजे उद्या चलून जर समजा समाजामध्ये तुम्हाला कार्य करण्यासाठी सोडलं, जसे की आता तुम्ही डेप्युटी कलेक्टर असतील, DYSP असतील, तहसीलदार असतील, गट विकास अधिकारी असतील, यांना काम कुठं करावं लागणार आहे, समाजामध्ये, लोकांमध्ये जाऊन. मग एखादा विषय जर नव्याने त्यांच्या समोर जर आलेला असेल तर तो विषय तो कशा पद्धतीने हँडल करतात हे या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमधून नेमकं दिसून येतं. म्हणजेच या वर्णनात्मक पद्धतीवर जे आक्षेप घेतला चाललेला आहे तो मानवी हस्तक्षेपाचा आहे. म्हणजे मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमध्ये येत असतो असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि जी आमची उत्तरपत्रिका आहे, जे विद्यार्थ्यांनी जी उत्तरपत्रिका लिहिलेली आहे ती उत्तरपत्रिका माणसाकडून तपासली जाते. म्हणजे मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात येतो आणि हाच नेमका कळीचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही लिहिलेलं उत्तर जर समजा एखाद्या मानवाकडून तपासलं देत असेल तर तिथे व्यक्ती भिन्नता येते. म्हणजेच या ठिकाणी एक दृष्टिकोन असतो बघा आपल्याकडे, एक्झामिनर बायर. परीक्षा दिल्याच्या नंतर जे पेपर चेकर आहेत त्यांचा एक वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो. पेपर चेक करत असताना त्यांच्या दैनंदिन जीवनाचा प्रभाव सुद्धा त्या पेपर तपासण्यावर पडत असतो. याला म्हणायचं एक्झामिन बायर. म्हणजे व्यक्ती तितक्या भिन्नता असतात. मला एखाद्या उत्तराकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा वेगळा असणार आहे तर तुमचा वेगळा असणार आहे. म्हणजे याला एक्झामिनर बायर म्हणतात, म्हणजेच एक्झामिनर बायस असे म्हणतात. या दृष्टिकोनाचा जर विचार करायचा झाला तर वेगवेगळ्या परीक्षकाच्या दृष्टिकोनातून एकाच दर्जाच्या उत्तराला मिळणारे जे गुण आहेत त्यामध्ये तफावत असलेली दिसते. म्हणजेच मोठ्या संख्येने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. आता वर्णनात्मक पद्धतीमधला हा दोष आहे खरा तर, कारण तुम्ही पेपर जर लिहिलात तर तुम्हाला पेपर चेकरची संख्या सुद्धा वाढवावी लागेल. त्याचमुळे गुणांकन पद्धतीमुळे असेल किंवा जे तुम्ही उत्तर पडताळणी करणार आहात किंवा निकाल लावण्याच्या तारखा असतील. म्हणजे जर वर्णनात्मक पद्धत असेल तर जास्त वेळ लागेल तुमचा निकाल तयार करण्यासाठी, निकालामध्ये विलंब होतो. त्याचबरोबर या ज्या मागणी करणाऱ्याचं म्हणणं आहे म्हणजे तुमच्याकडे परीक्षा ह्या लवकर घेतल्या जातात पण निकाल लवकर लावला जात नाही. मानवाकडून तपासल्या जात असल्यामुळे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती याने उत्तर जर समजा समान उत्तर लिहिलं तर तपासणाऱ्याचे गुण हे वेगवेगळे असू शकतात, म्हणून याला विरोध केला चाललेला आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर मूल्यमापनामध्ये अधिक वस्तुस्पष्टता किंवा पारदर्शकता आणण्यासाठी MCQचे जे पेपर्स असतात ते चांगले असतात असं म्हणावं लागेल. मग आता याच्यात दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे बघा, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता तपासली जाते, म्हणजे ठेवली जाते. प्रश्नपत्रिका कोणत्या पद्धतीची आहे, कशी आहे, कोणते प्रश्न काढलेले आहेत याच्यात गोपनीयता आणि सुरक्षता राहते असं म्हणावं लागेल. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून तिची छपाई करण्यासाठी, छपाई झाल्याच्या नंतर ते मग तुमच्या परीक्षा सेंटरपर्यंत जे वाहतूक असते त्या वाहतुकीसाठी, पुन्हा नंतर ती प्रश्नपत्रिका आमच्या जिल्ह्यात आल्याच्या नंतर त्या जिल्ह्यामध्ये तिची जे ठेवलं जातं त्या ठेवण्यापर्यंतच्या, म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मानवीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात दिसतात. मनुष्यबळाची अधिक संख्या असावी लागते. संख्या तर शासन निर्माण करेल, कारण शासन बऱ्याच वर्षापासून या परीक्षा घेत आहे आणि शासन तशा पद्धतीचं मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहे. पण जो हा ट्रॅव्हलिंग टाइम आहे याच्यामध्ये कुठेतरी अपारदर्शकता विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे असं वाटत आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर ज्या प्रश्नपत्रिकेची जी गोपनीयता आहे ते कुठेतरी या विद्यार्थ्याच्या मनामध्ये डॅमेज होत असलेली दिसत आहे. म्हणजे कुठेतरी पेपर फोडत चाललेले आहेत. व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी त्या पेपरचा वापर म्हणजे दुरुपयोग करत आहे असं दिसत आहे. कारण सध्या जर बघितलं तर बऱ्याच परीक्षेमध्ये पेपर फुटीचे प्रकरण पुढे आलेले आहेत. नीट परीक्षेमध्ये आपण पाहिलेले आहे, रेल्वे परीक्षेमध्ये पाहिलेलं आहे, सरळ सेवा भरतीमध्ये पाहिलेलं आहे. आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये असे आरोप लावण्यात आले की महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSCचे सुद्धा पेपर फोडण्यात आलेले आहेत. म्हणजे हे विद्यार्थ्याच्या मनामध्ये संशयता निर्माण होत आहे असा आपल्याला विचार करावा लागेल. मग आता जर ज्या वेळेस तुम्ही पेपर MCQ पद्धतीने घेताल त्यावेळेस डिजिटलायझेशन झालेलं असेल, पेपर काढणं सोपं असेल, पेपर तपासणं सोपं असेल, निकाल लावण्याचा वेग जास्त असेल, म्हणून या विद्यार्थ्याची मागणी काय चाललेली आहे, MCQ पद्धतीकडे चाललेली आहे, वस्तुनिष्ठ स्वरूपाकडे चाललेली आहे. मग जर समजा वस्तुनिष्ठ किंवा MCQ पद्धतीने जर विचार केला तर त्याचे काही फायदे पण आहेत आणि त्याचे तोटे पण आहेत. तर नेमकं काय पाहावं लागेल, निकाल तयार करत असताना किंवा पेपर तपास करत असताना जो पेपर तपासत असतानाची जी मतभिन्नता आहे की व्यक्तिनिष्ठता आहे ती कुठेतरी कमी होते MCQ पद्धतीमध्ये असं विचार करावा लागेल. दुसरा महत्वाचा आहे की OMR सीटवर तुम्ही उत्तर लिहिलेले असतात, म्हणजे तुमची उत्तरपत्रिका संगणकीकृत पद्धतीने म्हणजेच कम्प्युटरद्वारे तपासली जाते. हे या ठिकाणी विशेष महत्वाचं आहे.
आणि कम्प्युटरनं तपासल्यामुळे तपासण्याचा वेग सुद्धा मोठ्या प्रमाणात जास्त आहे. कारण कम्प्युटरमध्ये एक ॲट अ टाइम क्षणाक्षणावर घडामोडी घडतात, त्यामुळे एकापेक्षा अनेक लोकांचं उत्तर तपासलं जाईल आणि पारदर्शकता सुद्धा असेल त्याच्यामध्ये. कम्प्युटर कारण मशीन आहे, मशीनला जी कमांड तुम्ही ज्या पद्धतीने दिलेली आहे त्या पद्धतीने ती कार्यरत राहते असं म्हणणं आहे. आता तिसरा महत्त्वाचा विषय आहे की याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप कमी असणार आहे. म्हणजे परीक्षेच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ज्या माणसाकडनं चुका केल्या जातात त्या कुठंतरी इथं आपल्याला कमी होत असलेल्या दिसत आहेत. म्हणजेच या ठिकाणी निकालाची प्रक्रिया काय होणार आहे, जलद स्वरूपाची होणार आहे. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवता येईल आपल्याला, ती म्हणजे MCQ पॅटर्न हे महत्त्वाचं आहे, त्याचे फायदे देखील आहेत. असे जरी असले तरी वर्णनात्मक परीक्षेचे एक वेगळंच महत्त्व आहे, लक्षात घ्या. वर्णनात्मक पद्धतीला जरी आता विरोध होत असला तर वर्णनात्मक पेपरमध्ये जो विद्यार्थ्याचे मानसिक दृष्टिकोन जडणघडण होते ते फार महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण त्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्याची लेखन क्षमता लक्षात येते, त्याचबरोबर विश्लेषण क्षमता लक्षात येते, त्याच्या तर्कशक्तीला वाव मिळालेला असतो आणि त्याच्या मनामध्ये जे विचार आहेत त्या विचाराला मांडण्याची क्षमता ही वेगवेगळी असते असं म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय बघा, आणखीन शासनाचा अंतिम निर्णय झालेला नाही. म्हणजे हा फक्त मुद्दा परीक्षा पद्धत बदलण्यापुरता मर्यादित नाही, तर काय आहे याचा थेट संबंध उमेदवाराच्या विश्वासाचे आहे, परीक्षेच्या पारदर्शकतेसोबत आहे, मूल्यमापनाच्या विश्वासार्थाचे संबंध आहे आणि सरकारी भरतीच्या प्रक्रियेशी आहे. बघा, शासनाने जर वेळीच या विद्यार्थ्याच्या मागणीचा जर विचार केला तर शासनाला आम्ही MPSC मध्ये पारदर्शकता आणलेलो आहोत, विद्यार्थ्याच्या मनात शासनाबद्दल विश्वास निर्माण करण्याची क्षमता निर्माण होईल, विद्यार्थी शासनाकडे आकर्षला जाईल. अशी बरीच कारणे आहेत जे शासनाने वर्णनात्मक पद्धतीची परीक्षा बदलून MCQ आणलं पाहिजे. पण शासनाने पण मागं राहिलेलं नाही, शासन पण याच्यामध्ये दिरंगाई प्रकार वागत नाही. शासनाने लागलीच विद्यार्थ्याची मागणी पुढे आल्याच्या नंतर काय केलेले, एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत फक्त शासनानं समिती नेमलेली आहे, परीक्षा पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. माझा व्हिडिओ असतील किंवा पेपरला आलेल्या बातम्या असतील किंवा आणखीन इतर लोकांचा व्हिडिओ असेल जे तुम्ही पाहत असाल ते पाहून तुमच्या अभ्यास पद्धतीमध्ये तुम्ही बदल करायचा नाही, लक्षात घ्या. नाहीतर आता MCQ पॅटर्न येणार आहे म्हणून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बंद करून MCQ पॅटर्नच्या मागे लागायचं नाही. शासनाने जोपर्यंत अधिकृत घोषणा केली नाही तोपर्यंत तुम्ही वर्णनात्मक पद्धतीचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचाच अभ्यास करायचा आहे. आणि जर शासनाने जर या परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला तर मी आहे ना तुम्हाला सांगण्यासाठी की आता तुम्ही MCQ पॅटर्नकडनं वळलं पाहिजे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बंद केला पाहिजे. नाहीतरी हा व्हिडिओ बघचाल आणि आजपासूनच तुमचं नियोजन चालू करचाल की आता आपल्याला कशाही पद्धतीने MCQ येणार आहे आणि MCQ आल्याच्या नंतर आपल्याला अधिक गुण मिळवायचे असतील तर आतापासूनच अभ्यास चालू केला पाहिजे. हे तुम्ही मनामध्ये बाळगू नका, कारण शासनानं फक्त आता उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे, आणखीन याच्यावर प्रक्रिया झालेली नाही. उच्चस्तरीय समिती आपला निर्णय शासनाला देईल आणि शासन मग घोषणा करेल. म्हणून मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही करत असलेल्या अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नका. तुम्ही जे सध्या चालू केलेलं आहे तेच तुमच्याकडे असू द्या. जर या परीक्षामध्ये पद्धतीमध्ये जर काही बदल झाला तर आवर्जून मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला परत भेटेन आणि तुम्हाला ही माहिती देईन. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ जर तुम्हाला समजा उपयोगी वाटत असेल तर तुम्ही काय करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनेलवर जर व्हिडिओ पाहत असाल तर सगळ्यात आधी काय करा, या व्हिडिओच्या सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे या व्हिडिओचे जे प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये असे बरेच व्हिडिओ आहेत, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि जे बटन आहे ते बटन ऑलवर ठेवा, जेणेकरून मी असा व्हिडिओ तयार केल्याच्या नंतर तात्काळ तो तुमच्याकडे पोहोचेल. अभ्यास करत राहा, भविष्याचा वेध घेऊ नका, तुमच्या नियोजनामध्ये बदल करू नका. जर बदल झाला तर मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद.